नमस्कार STC फॅमिली. मीत आणि मायाची लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत आहे हे तुमच्या कमेंट्समधून मला लक्षात येत आहे. तुम्ही कमेंट्समध्ये जे अभिप्राय देता ते माझ्यासाठी ही स्टोरी पुढे चालू ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुमचे छान छान कमेंट्स वाचून पुढचा भाग लिहिण्यासाठी मला प्रेरणा मिळते. तुम्ही लाईक आणि शेअर करून आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही असे कराल तर यूट्यूबच्या माध्यमातून मी जे करत आहे ते भरपूर लोकांपर्यंत पोहोचत आहे याचा आनंद मला आणखी मनोरंजक गोष्टी सादर करायला मोटिवेट करेल. सादर करीत आहोत कथेचा 42वा भाग, राखीला पाहून मायाची प्रतिक्रिया. राज याच मुलीसाठी मायाला सोडून गेला होता. माया राखीला तिची बेस्ट फ्रेंड मानत होती, पण तिनेच राजसोबत मिळून मायाला धोका दिला. मायाला आनंदी असलेलं पाहून तिचं रक्त खवळलं. ती तडक मायाच्या टेबलकडे निघाली. लिशाने तिला त्यांच्या दिशेने येताना पाहिलं. अंकिताची कोणीतरी फॅन असेल असं तिला वाटलं. राखी मायाच्या खुर्चीच्या मागे येऊन थांबली. लिशाने आणि अंकिताने राखीकडे पाहिलं. हॅलो, तुम्हाला काही हवं आहे का? लिशा म्हणाली. हो, पण मला तुमच्याकडून नकोय, मायाकडून पाहिजे, राखी कडकपणे बोलली. मायाला तो आवाज ओळखीचा वाटला. ती मागे वळली. राखी मायाकडे रागाने बघत थांबली होती. राखीला पाहून माया बिथरली. ज्या मुलीला आपण बेस्ट फ्रेंड मानलं होतं ती मुलगी माझ्याच बॉयफ्रेंडसोबत मलाच धोका देऊन निघून गेली. मायाला सगळं परत आठवलं. मायाचं लग्न झाल्यापासून आणि राज व राखी आता सोबत आहेत हे कळल्यापासून त्या दोघी पहिल्यांदाच एकमेकांना भेटत होत्या. तिला पाहून आपसूक माया खुर्चीवरून उठली. हॅलो माया द गोल्ड डिगर, राखी कुर्सीतपणे हसत म्हणाली. राखीचे हे शब्द ऐकून लिशा आणि अंकिता जेवण अर्ध्यावरच सोडून आपापल्या खुर्चीवरून उठून थांबल्या. काय चालू आहे आणि ही कोण मुलगी आहे जी डायरेक्ट मायाला या शब्दात बोलते असं त्यांना वाटलं. माया, तू हिला ओळखतेस का? लिशाने मायाला विचारलं. मायाने होकारार्थी मान हलवली. माझ्या होणाऱ्या नवऱ्याला हिने फसवलं. या दोघांनी मिळून सोनं खरेदी केलं होतं आणि आता हीच राजाध्यक्षांच्या घरी लग्न झाल्यावर तिने केलेलं प्रॉमिस विसरत आहे, राखी बोलत होती. माया अजूनही तिच्याकडे बघतच होती. ती इथे तिच्या समोर उभी राहून मायावर आरोप करत आहे हे आणखी तिला लक्षात येत नव्हतं. ज्या मुलीला मी इतकी वर्ष एक बेस्ट फ्रेंड म्हणून ट्रीट केलं त्या मुलीने आपल्यासोबत असं करावं याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. माया, ही मुलगी काय बोलत आहे आणि ही कोण आहे? मायाच्या खांद्याला धक्का देत लिशाने विचारलं. ही राखी आहे, माझ्या एक्स बॉयफ्रेंडची होणारी बायको, लिशाच्या आवाजाने भानावर येत माया म्हणाली. तू शिस्तीमध्ये आम्हाला आमच्या हक्काचं सोनं परत दे, नाही तर काही खरं नाही. मायाच्या आणखी जवळ जात राखी बोलू लागली. 1 मिनिट राखी, तुला जे पाहिजे असेल ते नंतर माग. सध्या आम्ही जेवत आहोत आणि थोडे बिझी आहोत. तू राजाध्यक्षांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेट आणि जे काही तुझं म्हणणं आहे ते सांग. राखीला थांबवत लिशा बोलू लागली. माया, आणि तू का शांत उभी आहेस? तू पण बोल, तुला काय वाटतं ते, लिशा मायाला म्हणाली. लिशा, ते माझ्या हक्काचं आणि माझ्या कमाईतून घेतलेलं सोनं आहे. मी या लोकांना देऊ शकणार नाही, मायाने लिशाला सांगितलं. ते ऐकून मात्र लिशाचा राग अनावर झाला. एक तर त्या सोन्यावर मायाचा हक्क आहे आणि वरून हे लोक मायालाच त्रास देत आहेत हे तिला विचित्र वाटलं.
त्यावर राजचा देखील हक्क आहे. तू आणि राजनी ते सोबत खरेदी केलं आहे. राखी आणखीन आवाज चढवत म्हणाली. राखी मायाला बोलत एक एक पाऊल पुढे टाकत होती. तू आता एक पाऊल जरी पुढे आलीस ना तर आम्ही पोलिसांना बोलावू. इथे तमाशा करू नकोस. अंकिताने राखीला धमकी दिली. राखी आता इतक्या मोठ्या आवाजात बोलत होती की आसपासच्या टेबलवर जेवत असलेले लोक जेवण बाजूला सोडून त्यांच्याकडे पाहत होते. राजाध्यक्ष परिवाराची सून आणि फॅशनिस्ट अंकिता यांच्यासोबत कोणती मुलगी वाद घालत आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. जे आमचं आहे ते आम्ही मागतोय. तू का मध्ये पडत आहेस? आणि टाकला बघ एक पाऊल पुढे, काय करशील? राखी एक पाऊल पुढे टाकत बोलली. ही मुलगी किती आडदांड आहे. इतकं बोलून पण ऐकत नाहीये असं अंकिताला वाटलं. मायाच्या ड्रेसकडे राखीने नीट लक्ष देऊन पाहिलं. जी मुलगी लग्नाच्या आधी इतकी गरीब आणि साधी होती ती आता पैशाच्या जोरावर इतकी मजा करत आहे हे पाहून तिचं डोकं आणखीनच फिरलं. आणि इतके भारी ड्रेस घालून काय शायनिंग मारत आहेस, गोल्ड डिगर? राखी बोलली आणि तिने शेजारच्या टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलला आणि त्यातलं पाणी मायाच्या ड्रेसवर टाकलं. मायाने कालच इतक्या हौसेने तो ड्रेस खरेदी केला होता आणि तो ड्रेस देखील बराच महाग होता. पाणी टाकल्याने तो आता खराब झाला. इतका वेळ स्वतःचा तोल न जाऊ देता माया शांतपणे तिचा ऐकून घेत होती आणि तिला उत्तर देत होती. पण मायाचा तिने दुसऱ्यांदा गोल्ड डिगर म्हणून उल्लेख केला होता आणि एवढंच नाही तर मायाच्या ड्रेसवर पाणी देखील टाकलं. आता मात्र तिचं रक्त खवळलं. तिने एकटक राखीकडे पाहिलं. तिचं ज्या दिवशी राजसोबत लग्न होणार होतं त्या दिवशीपासून ते आत्ता राखी जसं तिला बोलत होती ते तिला एका क्षणात आठवलं. राजने दिलेला धोका, त्यानंतर तिच्याबद्दल छापलेला आर्टिकल, त्यामुळे तिची झालेली बदनामी, सोन्यासाठी त्यांनी घातलेला वाद आणि आज राखीने क्रॉस केलेली लिमिट, सगळं तिच्या डोळ्यासमोरून गेलं. स्ट्रॉंग वुमन, लिशाचे त्या दिवशीचे ते 2 शब्द तिच्या कानात वाजले. मायाने तिचा हात उचलला आणि थेट राखीच्या कानाखाली आवाज काढला. संपूर्ण हॉटेलमध्ये भयान शांतता पसरली. मायाने राखीच्या कानाखाली लावलेला आवाज ऐकून सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागले. माया असं काही करू शकेल असं राखीला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. माया अतिशय सौम्य आहे आणि थोडा बहुत आवाज चढवून बोललं तर ती ऐकेल असंच राखीला वाटलं होतं. पण मायाचं हे रूप तिच्यासाठी पूर्ण नवीन होतं. राखी मायाच्या अंगावर चालून जाणार इतक्यात मायाने राखीला धक्का दिला आणि मागे ढकललं. राखी मागे जात खाली पडली. हा सगळा प्रकार हाताबाहेर जात आहे हे पाहून हॉटेलच्या मॅनेजरनी शेजारीच असलेल्या पोलीस चौकीमध्ये फोन लावला. राजाध्यक्षांची सून आणि अंकितासोबत कुणीतरी हुज्जत घालत आहे हे ऐकल्यावर लगबगीने पोलीस तिथे पोहोचले. पाहतो तर काय, राखी जमिनीवर पडली होती. पोलिसांना पाहून तिने जोरजोरात रडायला सुरुवात केली. मी गरोदर आहे आणि एका गरोदर मुलीवर हिने हात उचलला. मला आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला हिने फसवलं. राखी पोलिसांकडे पाहत ओरडू लागली. त्या रेस्टॉरंटमध्ये आणखी तमाशा नको आणि जे काही झालं आहे त्याचा सोक्षमोक्ष लावावा या कारणाने त्या चौघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. आजूबाजूचे 3-4 लोक साक्षीदार म्हणून सोबत आले. हॅलो मॅम, मायाकडे पाहताच तिथले मुख्य पोलीस इन्स्पेक्टर बोलले. ते तुला हॅलो म्हणत आहेत. माया तिच्याच काहीतरी विचारात आहे हे बघून लिशा तिला हलवत कानात पुटपुटली. ओ हॅलो, माया भानावर येत म्हणाली. हॅलो,
लिशा आणि अंकिताने सुद्धा पोलिसांना ग्रीट केलं. तुम्ही तिथे बसा. त्या पोलिसाने राखीला शेजारच्या लोखंडी बाकड्यावर बसायची सूचना केली. माया, लिशा आणि अंकिताला त्यांनी त्यांच्या टेबलच्या समोरील खुर्चीवर बसवलं. तुम्ही असा भेदभाव करू शकत नाही. मी प्रेग्नंट आहे आणि तरी सुद्धा तुम्ही मला थंड लोखंडी बाकड्यावर बसायला सांगत आहात, राखी म्हणाली. तुम्हाला सुद्धा इथे बोलावणार आहोत. आधी यांची चौकशी करतो. पोलिसांनी राखीला समजावलं. राखी राजपासून प्रेग्नंट होती. त्यामुळे लवकरात लवकर राजसोबत लग्न करावं असं तिला वाटत होतं. तसेच तिला मायाचं इतकं चांगलं झालं आहे हे बघवत नव्हतं. मायासारखं आयुष्य आरामात जगण्याचं स्वप्न ती बघत होती. काहीही विचार न करता पैसे खर्च केल्याने त्यांना आता पैसे कमी पडू लागले होते आणि म्हणून ते आता मायाच्या मागे लागले होते. माया खुर्चीवर बसली. काय झालं तिच्या हातातून काही वेळापूर्वी? तिने राखीला जोरात चापट मारली होती. राखी प्रेग्नेंट आहे असं देखील बोलली. एका प्रेग्नेंट स्त्रीच्या हातावर हात उचलल्यामुळे पोलीस तिला अटक करून तुरुंगात तर टाकणार नाहीत ना, असं तिला वाटायला लागलं. मीतला हे समजलं तर तो काय म्हणेल? आजोबा काय म्हणतील? मीत तर रागावेलच. राजाध्यक्षांच्या सुनेनी राजाध्यक्षांच्या स्टेटसला धक्का लागेल असं काम केलं आहे का, असं तिला वाटत होतं. जे काही घडलं त्यावर मीत काय म्हणेल या विचाराने ती घाबरली. मिसेस राजाध्यक्ष, तुमची काही हरकत नसेल तर नक्की काय झालं हे तुम्ही सांगू शकाल का? इन्स्पेक्टरने विचारलं. हो, नक्की, माया म्हणाली. ठीक आहे, मला काही प्रश्न विचारावे लागतील. त्यांची सगळी खरी उत्तरे द्या. पोलीस पुढे बोलू लागला. हो, मी प्रयत्न करेन, माया म्हणाली. राखी बाकड्यावर बसून मायाकडे पाहत होती. माया इतक्या आत्मविश्वासाने कशी काय बोलत आहे? श्रीमंत लोकांच्या पंक्तीमध्ये इतक्या सहजपणे कसा काय वावरत आहे असा प्रश्न तिला पडला. तुम्ही या स्त्रीला ओळखता? राखीकडे पाहत पोलिसांनी मायाला विचारलं. या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं याचा विचार माया करू लागली. राखीबद्दल सगळं खरं सांगणं म्हणजे मीत सोबत माझं कशा प्रकारे लग्न झालं हे पब्लिकमध्ये सगळ्यांना सांगण्यासारखं आहे असं तिला वाटलं. ही माझी चांगली मैत्रीण होती, पण आता नाहीये. काही दिवसांपासून मी हिच्यासोबतची मैत्री संपवली आहे, माया म्हणाली. पण मग तिने रेस्टॉरंटमध्ये तुमच्यासोबत इतका वाद कसा काय घातला? पोलिसांनी विचारलं. तिला वाटतं तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या काही गोष्टी माझ्याकडे आहेत ज्या मी देत नाहीये, माया म्हणाली. काळजीपूर्वक तिने सगळं पोलिसांना सांगितलं, जेणेकरून मीत आणि तिच्याबद्दल पोलिसांना त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल काही कळणार नाही. थँक्यू मिसेस राजाध्यक्ष, सगळी माहिती सांगितल्याबद्दल, पोलिसांनी आभार मानले. ठीक आहे, मला पोलीस ठाण्यामधल्या प्रोसेस माहिती नाही आहेत. मी आता जाऊ शकते का? मायाने विचारलं. तिला कधी एकदा इथून बाहेर पडू असं वाटत होतं. मीतला भेटल्यावर काय होईल ही कल्पना तिला करवत नव्हती. एक तर सकाळी ती मीतसोबत तशी वागली होती आणि आता तिच्याकडून असं झालं होतं. मीत आता नक्की तिच्यावर चिडेल असं तिला वाटत होतं. बाकी लोकांची साक्ष घेईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. आम्ही शक्य तेवढं लवकर संपवू. पोलिसांना यामध्ये इन्व्हॉल्व केलं आहे तर काही फॉर्मॅलिटीज आम्हाला कराव्या लागतील, इन्स्पेक्टर म्हणाले. मायाने होकारार्थी मान हलवली. माया लिशा आणि अंकितासोबत राखी ज्या बाकड्यावर बसली होती त्याच्या शेजारच्या बाकड्यावर जाऊन बसली. प्रथमदर्शी पाहता मायाने राखीला कानाखाली लगावली, त्यामुळे मायाच या सगळ्या वादाला जबाबदार आहे असं पोलिसांना वाटत होतं. पण मायाचा जबाब नोंदवून घेतल्यावर
यात आधी राखी तिच्या अंगावर धावून आली. तिने मायावर आरोप केले आणि घाणेरड्या शब्दांनी तिचा उल्लेख केला आणि एवढेच नव्हे तर तिच्या अंगावर पाणी देखील फेकलं. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून माया तशी वागल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी राखीला बोलावून घेतलं आणि तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. राखीनंतर त्यांनी लिशा, अंकिता आणि त्यांच्यासोबत साक्षीदार म्हणून आलेल्या बाकी लोकांचे जबाब नोंदवून घेतले. इतक्यात मी पोलीस स्टेशनच्या दारातून आत येत असल्याचं मायाला दिसलं. त्याचा गंभीर चेहरा पाहून मायाच्या हृदयाचे ठोके वाढले. मीतला तिथे पाहून इन्स्पेक्टर त्यांच्या खुर्चीवरून उठून थांबले. काय झालंय? मीत मायाजवळ जात कडकपणेच म्हणाला. ज्याची भीती होती तेच झालं. मीत आता सगळ्यांसमोर माझ्यावर ओरडेल अशी भीती मायाला वाटू लागली. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.